आणि ती आर्टवर्कच्या म्हणजे त्या सॉफ्टवेअरची म्हणजे डिझाईन केली. त्याच्यानुसार जे आपल्याला रिक्वायरमेंट सर्किट होतं रिक्वायर्ड ते सर्किट आपण ते डिझाईन केलं आणि जेवढं मिनिमाइज करता आलं तेवढं केलं. कशात ते एक्सप्रेस स्टेबिलिटी सॉफ्टवेअर आणि तिथे आपण एक प्रिंटआउट घेतली. ते ट्रेस पेपरवरती डिझाईन म्हणजे आर्टवर्क डिझाईन केलं, प्रिंटआउट काढली आणि ते डेव्हलपिंगला दिली. डेव्हलपिंगला कोणत्या फॉर्ममध्ये दिली म्हणजे जसं आपण एक पत्रिका छापतो तसं ते डेव्हलप करून दिलं आणि जी प्रिंट आली ऑब्जेक्ट तो आला आपल्या एका कॉपर प्लॅडवरती. कॉपर प्लॅडवरती डिझाईन आला हे आणि त्याला आपल्याला कॉपर रिमूव्ह करायचं आहे. का बरं? कारण की टोटली हे पूर्ण कॉपर आहे. आपल्याला जेवढं कॉपर ट्रॅक यूज करायचे तीच यूज करायची म्हणून आपण एक कॉपर रिमूव्ह करायसाठी पेरिक्लोराईड एक लिक्विड यूज केलं केमिकल. ते केमिकल तिथे आहेत तुम्हाला माहिती आहे. त्याला म्हणतात इचिंग केलं. त्याच्यानंतर ड्रिलिंग केलं. ड्रिलिंग का बरं केलं? एक आपल्याला कंपोनंट माउंट करायचे ज्या जागेवरती करायचं त्या ड्रिलिंग केल्यावरती आपण माउंटिंग केले कंपोनंट. कंपोनंटमध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे? एक रेग्युलेटर आय सी केलेली आहे, कॅपॅसिटर यूज केलेला आहे, त्यानंतर आय सी बेस यूज केलेला आहे, त्यानंतर ड्रायव्हर आय सी आहे. का बरं ड्रायव्हर आय सी का बरं यूज केली? आपल्याला मोटर रन करायची आहे. पण मोटर रन करायसाठी आपल्याला ए डी सी लावल त्याच्यात ड्रायव्हर आय सी लागेल. पण ड्रायव्हर आय सी रन कशी होते? एखाद्या सिग्नलवरती ना जे की 1 आणि 0च्या याच्यात फॉर्ममध्ये असते. पण 1 0 कधी जनरेट होतो? डीसी नाही डिजिटल फॉर्ममध्ये. पण डिजिटल फॉर्म हे कसं ॲनालॉग टू डिजिटल. आता व्होल्टेज कोणत्या फॉर्ममध्ये? ॲनालॉगमध्ये आहे. आपल्याला डिजिटल करायचं आहे टू डी. तर आपल्या ह्या पी आय सी जे आपण यूज केलेला आहे पी आय सीमध्ये आपला एक बेनिफिट असा आहे की याच्यात इनबिल्ड ए डी सी आहे. म्हणजे एक्सटर्नल आपल्याला लावायची गरज नाही. जो की आपल्याला 1 आणि 0च्या फॉर्ममध्ये आउटपुट देईल फॉर ड्रायव्हर आय सी करता. म्हणजे एक मोटर रन करायचं. एवढं तर आलं लक्षात ठीक आहे. आता सर्किटवरती आपण एक आपण आपल्याला रिक्वायर्ड व्होल्टेज आहे 12 व्होल्ट. जे कॉन्स्टंट व्होल्टेज 12 व्होल्ट दिलेलं आहे. पण आपल्या पी आय सीला 5 व्होल्ट रिक्वायर्ड व्होल्टेज आहे जे ऑपरेटिंग व्होल्टेज 5 व्होल्ट. म्हणून आपण एक रेग्युलेटर आय सी लावलेली आहे. ती आहे 7805. त्याच्यानंतर आता मला एक सांगा ए सी सप्लाय जेव्हा येतो आपल्याला रिक्वायर्ड तर डी सी व्होल्टेज आहे. त्याला रेक्टिफाय केलं रेक्टिफाय केलेला आहे. रेक्टिफाय कशाने केलं? डायोडनी. डायोड आहे ए सी टू डी सी कन्वर्ट करतो. पण त्याच्यात काय असते एक ए सी व्होल्टेजची पल्स असते की जी आपल्याला पाहिजे नाही. तर त्याच्यासाठी आपण एक कॅपॅसिटर लावलेला फिल्टर कॅपॅसिटर. त्याची रेंज आहे 470 35 व्होल्ट. जे 470 मायक्रोफॅरड 35 व्होल्ट. तो की ए सी सप्लाय ब्लॉक करतो किंवा डी सी ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर आला हा आपला एक कॅपॅसिटर आहे 0.01 जो की हा आपल्या कंट्रोलरला एक प्युअर डी सी सप्लाय प्रोव्हाइड करतो. ए सी परत ब्लॉक करतो त्या केसमध्ये. तो की फक्त ह्या कंट्रोलरसाठी यूज केलेला आहे. आणि हा रेजिस्टन्स जो आहे करंट बॅलन्सिंग करत ठीक है सर. रेजिस्टेंस और ग्रीन वाला? हाँ ग्रीन वाला ये वाला और वो वाला कैपेसिटर? ये कैपेसिटर. ठीक है ठीक है. अभी इसमें अपना पीआईसी जो है माइक्रो कंट्रोलर कोई भी है वो ऑपरेट करता है साइकिल पे क्लॉक साइकिल पे. क्लॉक साइकिल जनरेट करने के लिए अपने को एक कुछ तो भी होना ना जो क्लॉक साइकिल जनरेट करेगा. तो वो है क्रिस्टल. क्रिस्टल एक पर्टिकुलर ऑसिलेशन फ्रीक्वेंसी जनरेट करता है. हाँ. और ये ऑसिलेशन फ्रीक्वेंसी जो है वो यूज़ क्यों होती है? क्योंकि अपने इसमें फ्लिप फ्लॉप है जो कि मेमोरी एक स्टोर करता है. एक बाइट में एक स्टोर करके रखता है. एक बाइट स्टोर हो गई तो ऐसी बाइट कम से कम 8 बाइट का तक करना है ना. 1 बाइट हो गई 2 बाइट हो गई लेकिन मेमोरी लॉस तो नहीं होना चाहिए ना. इसलिए अपने को क्लॉक्स में सेव करना पड़ता है. इसलिए अपन ने क्रिस्टल जनरेटिंग के लिए क्लॉक साइकिल जनरेट के लिए क्रिस्टल यूज़ किया. हाँ उसमें अभी एक ऑसिलेशन तो हो गया. दूसरा तो होल्ड होना चाहिए ना. उस केस में अपने को ये पावर पिको फैरेड वाले कैपेसिटर यूज़ करना पड़ा जबकि वो 0.00
0.01 ये बेस यानी उसका रेटिंग है, ठीक है। ये एलईडी इंडिकेशन बताएगा कि आपका सप्लाई आ रहा है कि नहीं आ रहा है, और ये एलईडी ग्लो होता है 1.6 वोल्ट डीसी, लेकिन अपना वोल्ट कितना आ रहा है यहाँ पे 5 वोल्ट 1.6 तक करना है, इसलिए मैंने रेजिस्टेंस लगाया सीरीज में, वो जो कि 1.6 वोल्ट आउटपुट देगा और एलईडी ग्लो के लिए। अब ये जंपर का मैं बता दूँ आपको, जैसे यहाँ से यहाँ दिया है, यहाँ से अगर मैंने डायरेक्ट ट्रैक जो है यहाँ से अगर किया रहता तो ये भी शॉर्ट हुआ रहता, इसलिए मैंने ये जंपर यूज़ किया है ताकि ये ट्रैक शॉर्ट ना हो यानी सर्किट शॉर्ट ना होना चाहिए, इसलिए अपन ने यहाँ से जंपर दे दिया। ये रेजिस्टेंस दिया है एलईडी का वोल्टेज यानी लोडिंग के लिए, लोडिंग होता है तो उसको पर्टिकुलर उतना ही वोल्टेज मिलना चाहिए, रिवर्स में या फॉरवर्ड में, इसलिए मैंने रेजिस्टेंस लगाया। ये अगर निकालता हूँ तो तुम्हारा डिस्प्ले तो लगेगा लेकिन एलईडी नहीं लगा उसके अंदर। ड्राइवर आईसी, ये ड्राइवर आईसी 2 टाइप की आती है, एक यूनिवर्सल आती है यूनिवर्सल और एक सिंगल वाली आती है। यूनिवर्सल में क्या होता है, तुम मोटर के डायरेक्शन जो है रिवर्स फॉरवर्ड कर सकते हो, और एक दूसरा जो ड्राइवर आता है उसमें नहीं कर सकते, सिंपल वो एक ही डायरेक्शन में चलेगा, जिसमें अपन डायरेक्ट माइक्रो कंट्रोलर से कमांड दे सकते हैं रिवर्स फॉरवर्ड की। उसका नंबर है यूनिवर्सल है ना, क्योंकि 2 डायरेक्शन एक्चुअली हे ड्रायव्हर आयसी नाही आहे, हे इथे लागतं आहे तुमच्या याच्यात आहे हे 232 आहे मॅक्स, हे तुमच्या याच्यात नाही आहे कम्युनिकेशनसाठी ॲक्च्युली। तर त्याच्यात युनिव्हर्सल एक केलं आहे 3293 यूज केलेले आहे युनिव्हर्सल ड्रायव्हर आहे ती। ये कौन सा है? ये मैक्स 232 ये भी है ना यूनिवर्सल, इसी के साथ इंटरफेस जैसे अपने दोनों को इंटरफेस करना है अपने बीच, तो ये ऐसे करेगी। तो ठीक है, उसका नाम क्या है? ये यूज नहीं काय सर हे? हे पॉवर सेंटर कॅपॅसिटर हे तुमच्या याच्यात तुमच्या सर्किटमध्ये नाही। हो गया सर।